नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आणि निंगी आता कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे अन्नपूर्णा आजींचा आशीर्वाद घ्यायला घराकडे येत असतात। बाहेर खूप पाऊस सुरू असतो, अंगावर छत्री घेऊन येतात आणि तेवढ्यात रागिनी ही आता ही कामिनीला म्हणत असते की तिला कसं थांबवायचं, आता काय करायचं, म्हणून त्या दोघींचा आता विचार सुरू असतो। आणि तेवढ्यात अन्नपूर्णा बाहेर येताना मात्र कामिनी पाहते आणि कामिनी आता बघतच असते आणि काहीतरी तिच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो। आणि तेवढ्यात कमळी आणि निंगी दारात येतात। अन्नपूर्णा आजी त्यांना बघून खूप खुश होते आणि म्हणते की कमळी आणि निंगी तुम्ही दोघीही आलात का। आणि तेवढ्यात कामिनी मात्र आता जी काही तेथे शोभेसाठी ठेवलेली जड वस्तू आहे ती मुद्दाम अन्नपूर्णा आजींच्या पायावर आता लुटून देते। तेव्हा अन्नपूर्णा आजी जोरात आई ग असे ओरडतात। अन्नपूर्णाला लागलेलं असतं तर कमळी धावतच येते की आजी कर आणि म्हणते की आजी तुम्हाला खूप लागलेलं आहे का। घाईने आता खुर्ची वगैरे घेते आणि त्यांना तेथे बसायला सांगते। कामिनी आणि रागिनी मुद्दाम त्यांनी जसं काही केलेलं नाही म्हणून अन्नपूर्णा आजीची खूपच काळजी घेतल्यासारखं नाटक करत असतात। राजन धावतच येतो आणि काय झालं आई असं विचार अन्नपूर्णाला खूप त्रास होत असतो। अन्नपूर्णा म्हणते की पायाला फारच लागलेला आहे, बहुतेक मुरगळलेला आहे असं वाटतं। तेव्हा मोडला बिडला नसेल ना, म्हणून अन्नपूर्णाला खूप टेन्शन येतं आणि ती किंचाळत असते, आई ग करत असते। आता कमळी मात्र अन्नपूर्णा आजीचा पाय धरते आणि तेवढ्यात कामिनी आता मुद्दाम म्हणते की वहिनी अगं काय हे कसं झालं। तेवढ्यात कमळी मात्र पाय वगैरे धरते आणि आजी कुठे दुखतं आहे असं विचारते। राजन विचारतो की आई दुखतं का ग। अन्नपूर्णा म्हणते की काय ग हे पायावर काय पडलं नेमकं। तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा अन्नपूर्णा आजी जरा सहन करा। आणि राजनला काका तुम्ही डॉक्टरांना फोन करायला सांगते। निंगी धावतच पाणी घेऊन येते आणि आजीला देते। तेव्हा राजन डॉक्टरांना फोन करून म्हणतो की आईच्या पायावर मात्र मोठा फ्लावर प्लॉट पडलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर या, आई खूप दुखतो, पाय सुजेल असं वाटत आहे आणि लवकर या असे बोलून तो आता फोन ठेवतो। त्यानंतर आता कमळी अन्नपूर्णा आजीला पाणी वगैरे पाजत असते तर कामिनी आणि रागिनी मात्र मुद्दाम आता पाहत असतात, निंगींना खुणावत असतात। तेवढ्यात कमळी मात्र गरम पाणी ठेवायला सांगते। निंगी धावतच जाते आणि म्हणते की अगं वारा आहे खूपच जास्त म्हणूनच पडलं असेल आणि बघ ना किती लागलेलं आहे। तेव्हा कमळी ते दोघींकडे बघत असते आणि बिचारी आज नेमका मुहूर्त होता आणि लगेच पडली आणि खूपच दुखत असेल। आणि काय ग वहिनी तुला तर आज कॉलेजला सुद्धा जायचं होतं, मग आता तू कशी जाशील बरं। तेव्हा आता कमळी म्हणते की कॉलेजला जाण्यापेक्षा आता त्यांना लागलेलं आहे आणि त्याकडे काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे। तेव्हा राजन म्हणतो की डॉक्टर येतात पण त्यांनी त्यांच्या येण्याच्या अगोदर आईच्या पायाला गरम पाण्याचा शेक द्यायला सांगितलेला आहे। आता कमळी म्हणते की हो मी करते। आणि तेवढ्यात कामिनी आणि रागिनी एकमेकींना खुणावत असतात आणि तेवढ्यात रागिनी आणि कामिनी लगेच गुपचूप बाजूला येतात तर कमळी मात्र गरम पाण्याने आजीला शेक देत असते। आजीला त्रास होतो पण तरी सुद्धा कमळी म्हणते की जरा धीर धर आजी। आणि तेवढ्यात कामिनी आता बाजूला येऊन रागिनीला म्हणते की मी तुला काय म्हटले होते की सत्ता हळूहळू आपल्या कब्जामध्ये घ्यायची आणि त्यातील हे पहिलं पाऊल, आणि आता बघू कशी कॉलेजमध्ये जाते आणि वेगवेगळ्या कशा घोषणा करते ते। म्हणून त्या दोघींना फारच आनंद झालेला असतो कारण अन्नपूर्णा आजीला कॉलेजमध्ये जाऊन न देण्यासाठी मुद्दाम हे कांड ह्या कामिनीने केलेलं असतं। आणि बघ आता ते इथून हलू सुद्धा शकत नाही असं खुश होत म्हणते। रागिनी खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच सलाम आहे तुला आणि आई तू माझा प्रणाम अगदी स्वीकार कर म्हणून हात जोडते। तर कामिनी हसत म्हणते की हो आशीर्वाद आहे तुला। नंतर आता इकडे कमळी मात्र अन्नपूर्णा आजीचा पाय गरम पाण्याने कापडाने ते बुडून शेकत असते। अन्नपूर्णा आजीला आता थोडंसं फरक जाणवत असतो, थोडंसं बरं वाटतं। अन्नपूर्णा आजी म्हणते की हो खरंच थोडंसं बरं वाटतं। आणि कमळी अगं हे बघ तू आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे, तू जा ना ग, ज्या फंक्शनमध्ये तुझा सत्कार होणार आहे। हे बघ कमळी तू इथे जास्त थांबू नकोस, मला बरं वाटेल, तू काही काळजी करू नकोस। तेव्हा आता कमळी म्हणते की आजी अहो तुम्हाला किती लागलेला आहे, मी कुठेही नाही जाणार, मला माहिती आहे की पहिला दिवस आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले होते, तुम्हाला मात्र आता बरं वाटल्याशिवाय मी कुठेही जात नसतो। तेव्हा राजन म्हणतो की कमळी मी आहे आईच्या सोबत, आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यामुळे खरंच तू जा, तुझा सत्कार सुद्धा आहे, थांबतो आईजवळ, तू कॉलेजला जा। अन्नपूर्णा म्हणते की अगं कमळी हे बघ तू जास्त विचार करू नकोस, मी पार्वतीताईंना सांगेल ना पाय शेकवायला, हे बघ मला अंदाज येत आहे की फार लागलेलं नसेल, होईल बरं। आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका, खरंच कमळी आणि निंगी तुम्ही दोघेही कॉलेजला जा। तेव्हा कमळी विचारते की नक्की
तर अन्नपूर्णा म्हणते की हो नक्की जा. कमळी म्हणते की ठीक आहे, आता मी जातो, पण कॉलेज सुटल्यानंतर मी परत येतो. कमळी आणि निंगी मात्र आजीच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो नक्की या, यशस्वी व्हा आणि लवकरात लवकर या. तेव्हा आता कमळी आणि निंगी मात्र कॉलेजला निघून जातात. तर राजन स्वतः अन्नपूर्णा आजीच्या पायांना कापडाने शेक देत असतो गरम पाण्याचा. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे तू कशाला करतोस राजन, अरे पार्वती ताईंना सांग ना, त्या करतील. तेव्हा आता कमळी आणि निंगी दारात येतात, आपलं चप्पल घालत असतात, त्यांना निघायचं असतं. आणि तेवढ्यात आता हे दोघी दारातच असतात, कामिनी आणि रागिनी. आता कामिनी मुद्दा म्हणते की काय करणार, वहिनीच्या पायाला असं लागायला नको होतं, पण खरं सांगते या वयात मात्र असं काही हाडाला वगैरे लागणं बरोबर नाही. कारण या वयात हाडं कसेही ढिसूर झालेली असतात, कारण प्रयत्न केला तरी जुळत नसतं. बिचारीला केवढ्याला पडलं असतं. तर रागिनी म्हणते की हो ना आई, तर आईंनाच बघ ना किती त्रास होतो, मग मला किती त्रास होतो बघ ना, मी कसं सांगू. म्हणून दोघी आता कमळीसमोर नाटक करत असतात. तेव्हा कमळी रागाने त्या दोघींकडे बघत असते. तेवढ्यात आता रागिनी म्हणते की नशीब त्या वाचल्या. तेव्हा कमळी म्हणते की हो ना वाचल्यात, हात जोडून म्हणते की हो तुळजाईच पावली असं म्हणायचे. तेवढ्यात आता कमळी थोडीशी पुढे येते आणि कामिनीला म्हणते की कडू आजी समोर या, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तेव्हा आता कामिनी तर घाबरते आणि मला बोलवतेस. तर कमळी म्हणते की हो अहो या ना, मी तुम्हाला खाणार नाही, इतकं कशाला घाबरतात, या पुढे. आणि तेवढ्यात कामिनी मात्र तिच्या समोर येऊन उभी राहते. आता कामिनी म्हणते की काय झालं, तुम्हाला असं का बोलवलंस. तर कमळी रागाने म्हणते की काय, तुम्ही नक्की असं का वागलात, तुम्ही असं का केलं. तेव्हा कामिनी म्हणते की मी कुठे काय केलं. कमळी म्हणते की तुम्ही काय केलं, तुम्हाला काय वाटलं बरं, मांजर डोळे मिटून दूध पितो म्हणजे सगळं काही जग आंधळ आहे असं वाटतं. आजींच्या पायावर मात्र फ्लॉवर प्लॉट तुम्हीच पाडलेला आहे. तेव्हा मात्र आता कमळी जेव्हा दारात आली तेव्हा तिने बघितलेलं असतं की आजींच्या पायावर हिने लोटून मात्र आता हे सर्व केलेलं आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर कामिनी म्हणते की काय बोलतेस, कसले आरोप करते, की तुझ्याकडे पुरावा काय आहे मी असं काही केलेलं आहे म्हणून. तेव्हा आता कमळी म्हणते की मीच पुरावा आहे खूप मोठा, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तुम्ही नक्की काय केलं ते, म्हणून डायरेक्ट तुमच्या तोंडावर तुमच्याशीच बोलतोय आणि तुम्हाला विचारतोय. तेव्हा आता कामिनी म्हणते की तू वाटेल तसं बोलशील आणि तू जे काही बोलशील तर ते लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील असं तुला वाटलं. तेव्हा कमळी म्हणते की म्हणूनच मी काही बोललो नाही आणि आजींना हे समजलं तर त्यांना काय वाटेल. जे काही त्या माणसांना इतकं जीव लावतात आणि तीच माणसं त्यांच्या जीवावर उठली, तर हे सर्व करून तुम्ही माझ्या हातून असं सहजासहजी सुटणार आहे असं मात्र वाटून घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही खूप कारस्थानं करत आलात, परंतु आज पहिल्यांदा मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. ही पहिली वेळ आहे म्हणून मी काही बोललो नाही, पण इथून पुढे माझ्या आजी आजोबांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला, ध्यानात ठेवायचं की मी कोल्हापूरचे आहे. रागिनी मात्र खूपच घाबरते आणि कामिनी तर खाली मान घालते. कमळी पुढे म्हणते की जर माणूस आमच्या मनात बसला तर आम्ही डोसक्यावर घेऊन फिरवतो, जो डोसक्यामध्ये गेला तर त्याला पायताना खाली तुडवतो. तेव्हा आता कामिनी खूपच घाबरते. हे सर्व तुम्ही विसरलात की काय, या घरात मी कसं आलो होतो. त्याच वेळेस आता कामिनीला तो क्षण आठवतो. कामिनी लगेच आता टणकनी उडी मारून घाबरते, कारण आता कामिनी आजीला मात्र कमळीने घरात आणल्यानंतर बाहेर काढल्याचा तो क्षण तिला आठवतो. तर तो चाबूक तुम्हाला आठवतच असेल, त्यामुळे तुम्ही जास्त डोसक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तो चाबूक काही माझ्या हाताला जड नाही. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आता ही एकटी आहे, हिच्या बाजूने कोणी नाही, परंतु आता मात्र मी आणखीन मजबूत झालेले आहे, लक्षात ठेव. कारण कसं आहे की मला कुणासाठी घाबरायचीच गरज नाही, त्यामुळे इथून पुढे मात्र माझ्या आजी आजोबांसाठी मी काही पण करू शकते. हे बघा कडू आजी, तुम्ही फक्त परत असं काही करताना मला सापडा, मी आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जन्मालाच का आला त्याचा पश्चाताप मी तुम्हाला नाही करून दिला तर मी सुद्धा नावाची कमळी नाही. जर तुम्ही माझ्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी फाडून खाईल, लक्षात ठेवा. आणि तिला चांगली धमकावत बोटवर वगैरे करून म्हणते की हे बघा मी येथे राहत नाही म्हणून मला काहीच कळत नाही असं समजू नका. कान नाक डोळे माझं सगळं काही अगदी शाबूत आहे, त्यामुळे माझ्या कानावर जरी शब्दाची वार्ता आली तर गाठ मात्र ह्या कमळीशी असेल, लक्षात ठेवा. हे बघा तुम्ही परत काही करा तर नाही एकेकाची चांबडी सोलून ठेवली तर बघतच राहा. असे बोलून आता तोरेतच कमळी निघून जाते. कामिनी आणि रागिनी खूपच घाबरतात. त्यानंतर आता ऋषी इकडे मात्र नोकरी शोधायला आलेला असतो आणि तेथील आता जे काही मॅनेजर आहे ते ऋषीला म्हणतात की आम्हाला तुमच्या कॅन्डिडेट सारखी म्हणजे गरज आहे कॅन्डिडेटची, परंतु आता आम्हाला मात्र 3 महिन्यानंतर आता यांची गरज लागणार आहे. 3 महिन्यापर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, परंतु 3 महिन्यानंतर मी तुम्हाला नक्की कळवतो.
तेव्हा ऋषी म्हणतो की मला जॉबची फार गरज आहे. तर ते म्हणतात की आता मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही, परंतु नक्की मी 3 महिन्यानंतर कळवतो. तेव्हा ऋषी म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आता कॉलेजवर सगळे विद्यार्थी आलेले आहेत. जे काही विद्यार्थी आहे तर दुसऱ्या गेटने वॉचमन त्यांना सोडत असतो आणि तेवढ्यात अनिकाची गाडी तेथे येते आणि आता वॉचमन गाडी थांबवतो. तेव्हा अनिका विचारते की ड्रायव्हरला काय झालं. तेव्हा वॉचमन गाडी तिकडून त्या गेटला घ्यायला सांगतो. अनिका रागाने गाडीच्या खाली उतरते आणि तिच्यावर आता एक तिची फ्रेंड छत्री धरून आहे. तेव्हा आता अनिका रागाने म्हणते की हॉट काय सुरू आहे, गेट बंद का करून ठेवलं असं वॉचमन काकांना विचारतो. वॉचमन काका म्हणतात की हे बघा आज कॉलेजमध्ये वेलकम फंक्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची फार गर्दी झालेली आहे आणि गेस्ट सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे सगळ्या काही गाड्या ह्या बाहेर पार्क करायच्या आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. अनिका ऐकायला तयार नसते. अनिका आता वॉचमन काकावर ओरडते की मूर्ख आहे का जरा, अगोदर मला गाडी आतमध्ये घेऊन जायची आहे, पार्क करायची आहे, त्यामुळे तू गेट उघड. तेव्हा अनिका ऐकायला तयार नसते आणि वॉचमन म्हणतात की सॉरी आम्हाला ऑर्डर आहे तशी. अनिका मात्र त्याच्यावर ओरडते की वेड्या, अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे, अनिका महाजन या कॉलेजच्या मालकीन, आणि तरी सुद्धा तू मला गाडी बाहेर पार्क करायला सांगतो. आणि हे बघ मी तुला असं चुटकी वाजवत म्हणते की असं नोकरीवरून काढून फेकून देऊ शकते. तेवढ्यात मात्र वॉचमन म्हणतो की मी नियम नाही मोडू शकत. आणि तेवढ्यात मात्र आता ज्या काही हॉटेलच्या टीचर आहे तर त्या येतात आणि त्या म्हणतात की नक्की इथे काय गोंधळ सुरू आहे. अनिका रागाने म्हणते की तू मागे हो, तू मध्ये बोलूच नको. वॉचमन काकांना धमकावत म्हणते की तू गेट उघडतो की नाही. तेव्हा मात्र अनिका सनकनी आता वॉचमन काकाच्या कानामागे ठेवून देते, त्याला खाली पाडते आणि अगदी तोऱ्यातच गेट उघडते. तोऱ्यात गाडीमध्ये जाऊन बसून ड्रायव्हरला म्हणते की हे बघ ऐक जरा, गाडी पुढे घे आणि चल घे लवकर असं म्हणत असताना गेट पुन्हा बंद होतं. तेव्हा अनिका वैतागून विचारते की आता काय झाले. रागाने मात्र गाडीच्या खाली उतरते तर आता गेट मात्र कमळी आणि निंगी दोघींनी बंद केलेलं असतं. कमळी गेट बंद करते आणि अनिकाच्या समोर मात्र हाताची घडी घालून उभी असते. निंगी मात्र तिच्या डोक्यावर छत्री धरून असते. अनिका तिच्या समोर येते, दोघे एकमेकीकडे पाहत असतात. अनिका खूपच रागाने पाहते. त्यानंतर आता जेथे ऋषी मात्र जॉब इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला असतो तेथून तो जायला निघतो आणि तेवढ्या दरवाजात आता नयनतारा आणि रोहित आलेले असतात. तेव्हा रोहित आता नयनतारा ऋषीकडे पाहतात. रोहित लगेच ऋषीला म्हणतो की काय रे रोहित, ऋषी तू इकडे कसा आला. तर ऋषीच्या हातामध्ये जे काही फाईल असते ती बघून म्हणतो की अच्छा म्हणजे तू जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे. तर हसतो आणि म्हणतो की बघितलंस का ऋषी, हक्काचं घर आणि बिझनेस सोडून आल्यानंतर काय अवस्था होती ते. आज मात्र अक्षरशः नोकरीची भीक मागण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. तेव्हा ऋषी नयनताराकडे पाहत असतो. नयनतारा शांत असते अजूनपर्यंत. रोहित म्हणतो की ऋषी आयुष्यामध्ये एक चुकीचं पाऊल किती महागात पडतं हे मात्र त्याचा अनुभव तुला आला असेल. ऋषी काही बोलत नसतो, रागाने पाहत असतो आणि तेवढ्यात तो मॅनेजर बाहेर येतो. नयनताराला बघून म्हणतो की मॅम या ना तुम्ही. तो मॅनेजर नयनताराला विचारतो की तुम्ही यांना ओळखतात का, म्हणजे ऋषीला. तेव्हा नयनतारा ऋषीकडे पाहत असते. नयनतारा थोडीशी शांत असते आणि हो असं म्हणते. तर तो मॅनेजर म्हणतो की ठीक आहे आणि जर तुम्ही ओळखतात तर मात्र आजच यांना जॉईन करून घेतो, तुम्ही जर म्हणत असाल तर. आणि 3 महिने थांबण्याची गरज नाही असं ऋषीला म्हणतो. रोहित म्हणतो की जर त्याला गरज असेल तर जॉब देऊन टाका. तो ऋषी रागाने बघत म्हणतो की कुणाच्या वशिल्यावर मला हे जॉबची गरज नाही आणि तो जॉब मला नाही मिळाला तरी सुद्धा चालेल असे बोलून ऋषी तेथून निघून जातो. आता नयनतारा खाली पाहते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. आता रोहित रागाने आतमध्ये निघून जातो तर मॅनेजर नयनताराला म्हणतो की मॅम ए आतमध्ये. तेव्हा नयनतारा डोकून ऋषीकडे पाहतच असते. त्यानंतर आता इकडे अनिका गेटवर मात्र कमळीला म्हणतो गेट का बंद केलं, गेट उघड. तर कमळी म्हणते की मी गेट नाही उघडणार. अनिका तिला विचारते की तू कोण आहे, तू मालकीन आहे का या कॉलेजची. तर कमळी म्हणते की तुला हक्क कोणी दिला, तू मालकीन आहे का आणि त्यांचा अपमान करण्याचा हक्क तुला कोणी दिला. तेव्हा आता अनिका तोऱ्यातच म्हणते की तुला का कळत नाही की मी अनिका महाजन आहे आणि हे कॉलेज माझं आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर ते गेट उघड. तेव्हा कमळी म्हणते की असेल, परंतु मी सुद्धा कॉलेजची विद्यार्थिनी आहे. इथे काम करणाऱ्यांना प्रत्येक आपण आता अगदी मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांच्या समोर तू त्यांचा वॉचमन काकांचा अपमान केलेला आहे, त्यामुळे तू त्यांची माफी माग असं म्हणते. मात्र अनिका म्हणते की तू वेडी आहेस का, मी याची माफी मागायची, त्याची लायकी तरी आहे का मी त्याची माफी मागावी म्हणून. तेवढ्यात तेथे प्रिन्सिपल सर येतात. प्रिन्सिपल सर ओरडून म्हणतात की काय कसला गोंधळ इथे सुरू आहे, आत्ताच थोड्या वेळामध्ये फंक्शन सुरू होईल आणि किती मोठे गेस्ट आलेले आहेत. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा प्रिन्सिपल सर, अनिकाने वॉचमन काकांचा अपमान केलेला आहे म्हणून मी तिला माफी मागायला सांगतो. आता प्रिन्सिपल सर म्हणतात की कमळी अगं वेळ आहे का वाद घालण्याची, तो अगोदर आतमध्ये चल, आम्ही तुझी वाट बघतोय, सत्कार करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की सर सॉरी, परंतु त्या कॉलेज जो काही सत्कार आहे त्यापेक्षा मात्र कॉलेजची शिस्त महत्वाची आहे. अनिका
अनिका म्हणते की गावछाप मी कुणाची माफी नाही मागणार. तर कमळी म्हणते की ठीक आहे, जोपर्यंत मात्र तू येथून हलत नाही आणि तू सुद्धा माफी मागत नाही तर तू सुद्धा येथून कुठे जायचं नाही आणि मी सुद्धा कुठे जाणार नाही. तेव्हा आता अनिका म्हणजे माफी मागायला तयार नसते, पण कमळी म्हणते की गप गुमाने तू त्यांची माफी माग. तर प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा, गाडी आता आतमध्ये येऊन न देण्यासाठी आम्ही सांगितलेलं होतं. हे बघ अनिका, तू विषय कशाला वाढवतेस, माफी माग आणि विषय संपून टाक. का मात्र माफी मागायला तयारच नसते आणि बघूयात मला कोण थांबवतं ते, आणि गाडी सुद्धा मी आतमध्ये नेणार म्हणजे नेणारच. तेव्हा आता अनिका तोऱ्यात गेट उघडते आणि बघूयात कोण मला अडवतं असे बोलून तोऱ्यात गाडीमध्ये बसते आणि ड्रायव्हरला गाडी आतमध्ये घ्यायला सांगते. तेव्हा कमळी आणि तेथील सगळे जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर गेटला आडवे उभे राहतात. प्रिन्सिपल सर अनिकाला पुन्हा म्हणतात की चूक तुझी आहे, तू माफी माग. तेव्हा अनिका म्हणते की मी माफी नाही मागणार. तर कमळी म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा येथून नाही हलणार. सगळेजण मात्र कमळीची साथ देतात आणि तेवढ्यात अनिका रागाने आता कामिनीला फोन करून हे सर्व काही सांगते आणि ती गावछाप मला वॉचमनची माफी मागायला सांगते असं म्हणते, तू तिला समजाव. तेव्हा मात्र आता कामिनी म्हणते की हे बघ, प्रत्येक वेळेस मात्र आता आपलं एखादं पाऊल मागे आलं तर चालतं आणि ती जे काही सांगत आहे ते कर, कारण पुढच्या वेळेस मात्र आपण नवीन जप घेऊ शकतो, आपण जिंकू शकतो. त्यामुळे ती काय सांगत आहे की वॉचमनची माफी मागायला लावते आणि तू माफी माग आणि विषय संपून टाक. तेव्हा हे ऐकल्यानंतर अनिकाला आणखीनच राग येतो. रागाने म्हणते की अगं ग्रॅनी आजी, तू काय बोलतेस, काय सांगतेस, तुला कळतं का? तेव्हा आता कामिनी म्हणते की मी तुला जेवढं सांगत आहे तेवढंच तू कर आणि बाय करून ती फोन ठेवते. अनिका म्हणते की ठीक आहे. आता वैतागून शेवटी एका गाडीच्या खाली उतरते आणि कुठे आहे ते म्हणून लांबूनच सॉरी बोलते, पण तोऱ्यातच. आता कमळी म्हणते की जरा शहाण्यासारखं नीट बोल. अनिका हात जोडते आणि म्हणते की वॉचमन काका, आय एम सॉरी. आता सगळेजण विद्यार्थी कमळीसाठी टाळ्या वाजवतात. अनिका मात्र आता खूपच रागाने पाहत असते. कमळी आणि निंगी फारच खुश होतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.